हर नर्मदे हर. काल रात्री आम्ही सरवाई येथील आश्रमामध्ये मुक्काम केला होता. तिथून सकाळी 5:45 वाजता निघालो आणि आता बिलासपूरच्या पुढे एक घाट लागला. तो घाट चढून आलोय आणि आता घाट उतरायचं काम चालू आहे. अतिशय खडतर रस्ता आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. परिक्रमावासी चालले. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. आज आम्ही एकादशीच्या पर्व काळाला अमरकंटक या उगम स्थानाला आमचं जायचं नियोजन आहे. अंतर तसं बरंच आहे पण अशक्यही नाही. खात्री आहे नर्मदा मैया आम्हाला तेवढी शक्ती देईल. नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर. आम्ही आता ह्या दमगडचे जे जंगल आहे म्हणजे अमरकंटकचं जंगल म्हणता येईल, दमगडचे जंगल म्हणता येईल, या जंगलातून आम्ही चाललो आहे. जंगल खूप सुंदर आहे. ज्याला जंगल म्हणावा असं जंगल आहे, कारण उंच उंच झाडी, छोट्या छोट्या नद्या, नाले, खूप सुंदर जंगल आहे पाहण्यासारखं. आणि हे जे जंगल आहे, हा जंगलाचा जो डोंगर याला मेकल पर्वत म्हणतात. आणि ह्या मेकल पर्वतामधून नर्मदा मैयाचा पुढे उगम झालेला आहे. म्हणून नर्मदा मैयाला मेकल कन्या पण म्हणतात. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा आमचे गराडे मामा काका, इकडे बघा हो. हे सुरेश काका, बजरंग मामा, आमचे सोलापूरचे सहकारी दोन्ही, हे ते गिराशे बाबा धुलिया, हे सावंत. नर्मदे हर नर्मदे हर. आणि मी ज्ञानेश्वर दाते. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. खूप छान जंगल आहे. हे बघा हा जंगलातून रस्ता आणि पूर्णपणे सावली या झाडांची. या झाडांची उंची कमीत कमी 40-50 फूटच्या वरच उंची. नर्मदे हर 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 नर्मदे हर. आम्ही आता दमगडमध्ये आलोय. दमगड. आणि दमगडमध्ये लहान लहान मुलं आम्हाला नर्मदे हर करतात. हे बघा, हे बघा. नर्मदे हर नर्मदे हर बोलो. नर्मदे हर बोलो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही आता दमगडच्या रामकुटी आश्रमामध्ये आलेलो आहे. तर ह्या दमगडच्या रामकुटी आश्रमाला लागून ही नर्मदा मैया वाहते. कदाचित तुम्हाला यकीन नाही येणार की नर्मदा मैयाचं पात्र हे एवढं कमी रुंदीचं असेल. अगदी 5 ते 7 फूट रुंदी असेल इथं. एवढी कमी रुंदी आहे बघा. आणि आपल्या यूट्यूबच्या प्रेक्षकांनी आतापर्यंत 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 1.5 किलोमीटर अशा रुंदीचं पात्र बघितलेलं आहे नर्मदा मैयाचं. पण एवढं 5 आणि 7 फूट रुंदीचं पात्र कधी बघितलेलं नव्हतं. आणि म्हणून आता हे
आता ही फक्त नर्मदा मैया उगमस्थानापासून फक्त 13 किलोमीटर पुढे आहे. मग इथं एवढी कमी रुंदी आहे आणि या उगमस्थानाजवळ म्हणजे अजून पुढे गेल्यानंतर अजून कमी रुंदी दिसत. नर्मदे हर नर्मदे हर. इथं हा रामकुटी आश्रम आहे. या आश्रमात मागच्या वर्षी आम्ही मुक्कामाला होतो. यावर्षी दुपारी आता 2:30 वाजले, त्यामुळं मग आम्ही पुढं अमरकंटकला जायचा विचार आहे. नर्मदे हर नर्मदे हर. अमरकंटकचं जंगल घनदाट जंगल आहे एकदम. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदा मैया ते तिकडे खालून वाहते. नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे तरी हर नर्मदे. नर्मदे हर नर्मदे हर. दमगडच्या जंगलात म्हणजे थोडक्यात अमरकंटकच्या जंगलात अशा प्रकारच्या पायवाट आहे. पण पायवाटा सुद्धा खूप आहे, त्यामुळं कदाचित भटकण्याची शक्य असते परिक्रमाशी. म्हणून इथं स्थानिक आश्रमवाल्याने हे बघा असं लाल निशाण, लाल कपडा जागोजागी बांधलेला आहे, जेणेकरून परिक्रमावासी या जंगलात भटकू नये. कारण भटकला तर ह्या जंगलात श्वापद आहे. दुसरा मुद्दा, त्यांना आश्रय मिळणार नाही भटकले तर. आणि म्हणून इथल्या स्थानिक आश्रमांनी अशा प्रकारची काळजी घेतलेली. नर्मदे हर नर्मदे हर. डोंगर चढाई बापरे. खतरनाक डोंगर आहे, जंगल आहे खतरनाक. गराडे मामा आले का? आता अमरकंटक डोंगर चढायला चालू आहे. अरे बहुत आनंद वाटतंय. बर, हा. तुमची गुलाबी हिंदी चांगली. हार नर्मदे हर. लक्ष लक्ष पाप लक्ष लक्ष सार सायुधम ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ती मुक्तिदायकम विरंचि विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे स्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. स्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदा परिक्रमा करत असताना या नर्मदा मैयाचं वर्णन नर्मदा अष्टकामध्ये जीव जंतू तंतू पशु पक्षी मानव सर्व जीवांना आपल्या पापातून मुक्त करणारी ही नर्मदा मैया आहे. तिथं स्नान केल्यानंतर अशा या नर्मदा मैयाच्या तीर्थक्षेत्रांपैकी आम्ही आलो आहे अमरकंटकच्या अलीकडं 5 किलोमीटर अंतरावर दूधधारा या तीर्थक्षेत्राला आलेलो आहे. आणि ह्या दूधधारा तीर्थक्षेत्राला आम्ही दर्शनासाठी इथं थांबलेलो आहे. आणि ही जी आहे इथं जी समोर दिसते ही गुफा आहे. दुर्वास ऋषींनी इथे तप केलेलं आहे, दुर्वास ऋषींनी. त्यामुळे या गुफेला फार महत्त्व आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही आता कपिलधारा येथे आलेले आहे. कपिलधारा तीर्थ. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. खूप उंचीवरून ये मैयाचं जल पडतंय, त्याला कपिलधारा म्हणतात. नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे. सोलापूर जिल्हा, नर्मदे हर नर्मदे.
नर्मदे हर एक महा कपिलमुनी मंदिर, कपिलधारा आणि दूधधारा एकत्र पंचायती आखाडा महानिर्वाणी. या आखाड्याला इथं आखाड्याच्या वतीनं परिक्रमावासींसाठी राहण्याची सुविधा निर्माण केलेली आहे. कपिलधाराचा हा वरचा भाग आहे. ही कपिलधाराची धार मैयाची इथून खाली जाते आणि हा वरचा जो घाट आहे कपिलधाराचा, या घाटाचं सुशोभीकरण केलेलं आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. ही नर्मदाबाई वाहते आणि ह्या कपिलधारा तीर्थाचं हे बघा, ही मैयाची धार आहे. हा छोटासा पूल आहे नर्मदा मैयाच्या या तटावरून त्या तटाला जाण्यासाठी. हे बघा, ही नर्मदा मैया आणि ह्या उत्तर तटाला आहे आणि समोर जे लोक बसले ते दक्षिण तटाला आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा, मैयाचं स्वरूप इथं अजूनही छोटं आहे, खूप छोटं आहे मैयाचं स्वरूप. हे बघा, खूप छोटं स्वरूप आहे नर्मदा मैयाचं, कारण उगमस्थान इथं 5 किलोमीटर आहे इथून. नर्मदे हर नर्मदे